मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये। MAPS स्कीम याबाबत बरेच व्हिडिओ बनवले आणि त्याच्यावर कमेंट्स आहेत। शंका निरसन करण्यासाठी आता हा व्हिडिओ बनवत आहे। तर 42,000 रुपये तुम्हाला कधीपर्यंत येऊ शकतात याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये डिटेल बघणार आहोत। व्हिडिओ सगळेच तुम्ही व्यवस्थितरित्या बघताय आणि त्याच्यावर कमेंटसुद्धा करताय। काही मुलं डायरेक्ट कमेंट करतायत, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी कमेंट्स वेगळ्या काही आहेत अशा बघून मी या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे। तर जाऊ डायरेक्ट व्हिडिओकडे। तोपर्यंत मी चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जातील। रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता। आता या ठिकाणी कालच व्हिडिओ टाकला होता की क्लेम स्टेटस बघत चला, तर बऱ्याच जणांनी व्हिडिओ बघितलेला आहे, त्यावर कमेंट आल्यात, तर त्या कमेंटबाबत आपण जनरली बघू। तर इथे काल व्हिडिओ टाकल्यानंतर आता इथे म्हटलं आहे की 11 महिन्याचं पेमेंट आहे, म्हणजे यांना 11 महिन्याचं पेमेंट झालेलं आहे आणि त्यांच्याकडे स्टेटमेंटसुद्धा 11 महिन्याचं अपलोड केलेलं आहे, परंतु एस्टॅब्लिशमेंट ॲप्रूव्ह करत नाही। अर्थातच करणार नाही, कारण त्यांना वरून तसं आहे की 12 महिन्याचं स्टेटमेंट असलं गरजेचं आहे आणि 12 महिन्याचं स्टेटमेंट आल्यानंतर तुमची परीक्षा होते, म्हणजे 12 महिने अप्रेंटिस झाल्यानंतर तुमची परीक्षा होते आणि तुम्हाला NAC सर्टिफिकेट मिळतं। त्यामुळे वर्ण जशा सूचना आल्या त्यामुळे शक्यतो एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला ॲप्रूव्ह करणार नाही। तुम्हाला अप्रेंटिसशिप ही 12 महिन्याची असते, त्यामुळे सदर जे पूर्ण करणार आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे, म्हणजे NAC प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। आता तुम्ही एस्टॅब्लिशमेंटकडनं त्या ठिकाणी रिजेक्ट करून घ्या आणि 12 महिन्याचं स्टेटमेंट अपलोड करा। त्यामुळे पूर्ण बॅचचा असा जर इश्यू असेल तर तुम्हाला पूर्ण 12 महिन्याचं त्या ठिकाणी स्टेटमेंट करणं गरजेचं आहे। आता इथे क्लेम राईज दाखवत आहे। आता बऱ्याच जणांचा हाच प्रॉब्लेम आहे, क्लेम तुम्ही केलेला आहे तो राईज दाखवत आहे, तर हे सगळं तुमच्या कंपनीकडे अडकलेले आहेत। त्यामुळे कंपनीकडे आणि BTRIशी संबंध त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करून तुमचा क्लेम पुढे सरकवायचा आहे, म्हणजे ROकडे जायचं आहे। स्टेटस क्लेम राईज बता रहा है, सेम प्रॉब्लेम आहे। आता इथे बऱ्याच जणांनी चर्चा आपापसात केली आहे, तर अशा चर्चासुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमचे प्रॉब्लेम जे आहेत ते त्या ठिकाणी तुमच्या स्तरावर, कारण प्रत्येक कमेंटला उत्तर देणं तर शक्य नाही, तर तुम्ही तुमचा इनपुट देऊन मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की त्या ठिकाणी BTRIमध्ये तुम्ही जाऊन त्यांना विनंती करून कंपनीला थोडंसं फोन करायला सांगा किंवा ईमेल करायला सांगा की जी MAPS स्कीम आहे ती अद्याप कोणाला माहीत नाही आहे आणि कंपनीकडे सुद्धा भरपूर कामं असतात, त्यामुळे बऱ्याच कंपन्यांकडे स्टाफसुद्धा नसतो सेपरेट, तो अशा कंपन्यासुद्धा आहेत ज्यांच्याकडे अप्रेंटिस योजना चालू आहे, परंतु काही कर्मचारी त्यांचेच ते करत असतात। तर इथे सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे। आता हमारे WCL वाले एक्सेप्ट नहीं कर रहे हैं, तो हमें क्या करना चाहिए? अभी उनको GR जो है वो बताओ। इथे सेम तुम्ही रिप्लाय या ठिकाणी एकमेकांना दिलेला आहात, तर जनरली ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही सांगायचं आहे की तुमचा जो प्रॉब्लेम आहे किंवा तो GR प्रत्येक वेबसाईटवर, म्हणजे त्या वेबसाईटवर दिलेलाच आहे, तो GR डाउनलोड करून तुम्ही सांगू शकता। आता इथे RO ऑफिस कुठे असं म्हटलं आहे, तर प्रत्येक रिजनला एक रिजनल ऑफिस आहे, त्या रिजनल ऑफिसकडून हा ॲप्लाय म्हणजे त्या ठिकाणी पुढे सरकणार आहे। इथे जास्त वेळ लागणार, तुमचा कंपनीकडून आला की ROकडनं तो पुढे ROHOला लवकरात लवकर ॲप्रूव्ह केला, कारण ते चेकिंग चालू आहेत, त्यांना परत डबल पैसे जायला नको, त्यामुळे प्रत्येक अर्ज व्यवस्थितरित्या चेक केला जातो आहे। आता 1 जुलैला सबमिट केला आहे, आतापर्यंत एस्टॅब्लिशने ॲप्रूव्ह केला आहे। हां, आता याच्या पुढचे स्टेप पटापट होऊन जातील, चेकिंग चालू आहे। कंपनी ॲप्रूव्ह करत नाही, हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे कंपनी आणि अप्रेंटिस BTRI सेक्शन त्यांच्याकडे जाऊन जरा तुम्ही थोडंसं रिक्वेस्ट करायची आहे। सर BTRI अप्रूव्हल देत नाही, आता BTRIकडचं अप्रूव्हल काढून टाकलेलं आहे, त्यामुळे BTRI नाही, डायरेक्ट RO ऑफिसला पूर्ण गेलेलं आहे, त्यामुळे RO म्हणजे कंपनीने अप्रूव्ह केलं की ते ROवाले त्या ठिकाणी तुमचं चेक करून ॲप्रूव्ह करणार आहेत। आता इथे इन्क्लोज्ड म्हणजे तुम्हाला ह्या कंपनीने म्हटलं आहे की NCVT सर्टिफिकेट जो NTC आहे, सॉरी NAC आहे, म्हणजे नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट आहे, तो सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही जोडू शकता कॉन्ट्रॅक्ट, आणि तो त्या ठिकाणी PDF जॉईन करा, त्या कंपनीला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी अपलोड करू शकता। क्लेम राईज दाखवत आहे, हा सेम प्रॉब्लेम आहे, क्लेम राईज त्यांचं दाखवतं आहे, त्यांनी काय करा, कंपनी आणि BTRIची कॉन्टॅक्ट करून क्लेम पुढे सरकवायला मदत करा।
बँक अकाउंट आणि सॅलरी अकाउंट सेम होतं का वेगळं? आता इथे काय म्हणलं, आरोनी अप्रूव्ह देऊन 30 दिवसाचे वर झाले आहेत, पैसे नाही आले. तर हे लवकरात लवकर येतील, कारण ह्याचेसुद्धा पुढे हेड ऑफिसला आणि त्या ठिकाणी अकाउंट सेक्शनला प्रॉब्लेम चालू आहे. म्हणजे त्या ठिकाणी म्हणजे तुमचा जो क्लेम आहे तो चेक केला जाणार आणि मग पुढे फंडिंग होणार. पण हे आता आरोकडून गेल्यानंतर लवकरात लवकर त्या ठिकाणी जास्त चेकिंग न होता तुमचं फंडिंग होणार आहे. फक्त यांनी म्हटल्याप्रमाणे अकाउंट जो आहे तुमचा तो बँक सेटिंग करून घ्या. मग तो कोणताही असू दे, अकाउंट तुमचा अप्रेंटिसचा असू दे किंवा अकाउंट असा जनरल अकाउंट असू दे, जो बँक आधार सेटिंग करून घ्या, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. कंपनी अप्रूव्हल देत नाही, हा परत आलेला आहे. आरोकडून असा SMS आला आहे की वी हॅव ऑलरेडी पेड युअर MAPS अमाऊंट अ फ्यू मंथ. हा, अशा मुलं जी काही आहेत ज्यांना काही अर्धा MAPS लाभ मिळालेला आहे. करंटली ओनली 1 year इन्स्टॉलमेंट facility is available on said portal. However, you should apply for the remaining month on the portal when the monthly facility is available. It should be noted that no one should claim more than the normal amount of government fund so that action can be taken against them. आता इथे काय म्हटलेलं आहे, जर तुम्हाला काही MAPSचा लाभ मिळालेला आहे असं आरोकडून त्या ठिकाणी SMS आलेला आहे. म्हणजे आरोमध्ये तुमचं चेकिंग चालू आहे, जसं मगाशी म्हटलं. त्यानंतर तुम्हाला जर काही लाभ याच्यापूर्वी MAPS मिळाले असतील, त्यामुळे अशा प्रकारे चेकिंग करून तुम्हाला फक्त जेवढे उर्वरित लाभ आहेत तेच मिळणार आहेत. त्यामुळे याच चेकिंगला जास्त वेळ लागतो आहे. म्हणजे काही मुलांना अर्धे गेल्यामुळे, काही जणांचे अर्धे जे राहिले आहेत, अर्धे असतील, काही जणांचे 1 महिन्याचे राहिले असतील, काही जणांचे 10 महिन्याचे राहिले असतील, तर त्यांना आता हा जो करंटली 1 year इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी फक्त सध्या चालू आहे. मग ज्यांचे अर्धे राहिले आहेत त्यांची थोडेसे आता काय होणार आहे, परत त्यांना ॲप्लाय करावा लागेल किंवा त्या ठिकाणी रिजेक्ट होतील आणि परत तुम्हाला मंथ फक्त सिलेक्ट करावे लागतील, त्यानंतर ते होणार आहे. इथे आमचे नाही झाले अजून असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे, ओके, WCL कुठल्या एरिया अप्रेंटिस केली आहे, चर्चा चालू आहेत बघी. सेम मोबाईल WCL वाल्यांचं त्या ठिकाणी RDATकडून हे सगळं होणार आहे. याला काय जास्त वेळ लागणार नाही. अप्रूव्हलला त्यांनी घेतलेलं आहे. सर तुम्ही तेच सारखे व्हिडिओ बनवता आणि अपलोड करतात, काहीतरी नवीन अपडेट सांगतात. तर या ठिकाणी तेच व्हिडिओ म्हणजे कमेंटसुद्धा त्याच असतात. त्यामुळे त्यासंबंधी व्हिडिओ अपलोड करणे आणि थोडासा काही मुलांना मेल आले होते त्याच्या संबंधी, त्यामुळे सदर आणि कमेंट आहे सेम त्या ठिकाणी फोन येतात किंवा SMS सुद्धा येतात, ईमेलसुद्धा मुलं टाकत आहेत. सेम प्रश्न असल्यामुळे साधारण बँक सीडिंगचा मी जो सांगितला होता सुरुवातीला तो त्या ठिकाणी रिपीट करतो, कारण बँक सीडिंग अकाउंट जर तुमचं नसेल, सगळं झाल्यानं तुमचं बँकेत जाऊन फक्त अडकणार आहे. क्लेम राईज दाखवते तर तोच इश्यू आहे. हे तुमचं होणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आरोकडून अप्रूव्ह झालं म्हणजे पुढे जाणारच आहे. आरो अप्रूव्हल करत नाही सर, कंपनीने अप्रूव्ह करून हे पण हे चेकिंग चालू आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही आहे. ह्याच्याबद्दल व्हिडिओ टाकला आहे, तो एकदा बघून घ्या. एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह देऊन मंथ होत, तर या ठिकाणी सुद्धा हे होणार आहे, चेकिंग चालू आहे. माझी अप्रेंटिस 2023ला पूर्ण झाली. 42,000चा जो फॉर्म भरायचा गेलो तर पहिला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून झाला आहे. आता यांना तुम्हाला काल म्हटलं होतं की तुम्ही काय करा, मला मी एक ईमेल ID दिलेला आहे, त्या ईमेल IDवर तुम्ही काय करा, डिटेल पाठवा, मी बघून घेतो एकदा. एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह करत नाही, हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. जरा तुमचा इनपुट टाकून त्या ठिकाणी क्लेम स्टेटस पेंडिंग, तर हे होणार आहे, काय प्रॉब्लेम नाही. क्लेम राईज दाखवतोय म्हणजे तुम्ही कंपनीकडे जाऊन रिक्वेस्ट करा अप्रूव्ह करण्यासाठी. लेट मी न्यू हाऊ एस्टॅब्लिशमेंट कॅन अप्रूव्ह क्लेम राईज बाय स्टुडंट एनी स्टेप डाऊन. सोपं आहे, फक्त त्यांना क्लेम चेक करायचा आहे. त्यांच्या लॉगिनमध्ये जाऊन एस्टॅब्लिशमेंटचा एक लॉगिन दिलेला आहे, म्हणजे तुमचा जो रेग्युलर लॉगिन आहे त्यांचा एक डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे. त्याला जाऊन तुमचे जे क्लेम आहेत ते दिसतात, त्या क्लेमवर जाऊन चेक करायचे आणि अप्रूव्ह करायचे, एवढंच आहे. जास्त वेळ लागणार नाही. फक्त त्यांना ते प्रिंट काढावे लागतात. त्यांच्या पण ज्या प्रोसेस आहेत, फायलिंग करणं, त्या सगळ्या तुमच्या डॉक्युमेंटची प्रिंट काढणं, ह्या प्रोसेस असल्यामुळे वेळ लागतो. आणि तिथून त्यांच्या म्हणजे त्यांच्या बॉसची सही घेणं,
म्हणजे त्यांच्या GMपर्यंत त्या फाईल जातात, त्यामुळे ते सगळं वेळ लागतो. म्हणजे 1-2 कंपन्यांनी मला फोन केले होते, तर मुलांनी 45 पानाची स्टेटमेंट अपलोड केलेलं आहे. तर त्या सगळी 25 पानाची स्टेटमेंट 2-3 प्रती तयार करणं, एक आपल्या ऑफिसला जाईल, त्यांच्या ऑफिसकडे 2 राहतील. मग ह्याला सगळ्याला वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही काय करा, जास्तीत जास्त तुम्ही डायरेक्ट कंपनीमध्ये जाऊन तुमचं डॉक्युमेंट जरी दिले, जे तुम्ही अपलोड केले, तरी चालू शकतं. म्हणजे तुमचं काम लवकर होऊ शकतं. RO ऑफिसकडून सगळं व्यवस्थित होणार आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. 1 महिना झाला तरी राईज दाखवतं. हे कंपनीचा थोडासा मगाशी सांगितल्याप्रमाणे सेम प्रॉब्लेम आहे. एस्टॅब्लिश अप्रूव्ह झालेला आहे. ओके, नो प्रॉब्लेम. क्लेम ओपन होत नाही आहे. डिटेल पाठवा. मेल दिलेला आहे शिवराज सर ytube@gmail.com. रजिस्ट्रेशन होत नाही आहे. डिटेल पाठवा, बघून घेतो एकदा मी. क्लेम राईज दाखवतो आहे, म्हणजे कंपनीकडे अडकलेला आहे. क्लेम राईज दाखवत आहे. नंबर मी बऱ्याच वेळा सेंड केलेला आहे, बऱ्याच लिंकमध्ये सुद्धा आहे. बाकी सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे. कंपनी या ठिकाणी अप्रूव्ह करत नाही. फक्त 1-2 जे प्रॉब्लेम होते ते तुम्ही मला डिटेल्स पाठवा, मी एकदा चेक करून घेईन. आणि टेक्निकल इश्यू असेल तर आपण 100% मदत करणार आहे. रिजेक्टेड म्हणून आला, तर काय रिजेक्ट आले, त्या रिजेक्टमध्ये रिमार्क त्यांनी लिहिला असेल, काय आहे ते डिटेल्स पाठवून ठेवा, म्हणजे बघून घेईन मी एकदा. कंपनी बोलते की लॉग इन प्रॉब्लेम येतो, त्यामुळे इस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्ह झाला नाही. लॉग इन प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. या ठिकाणी सिम्पल तिथे जाऊन फक्त त्यांनी कंपनीचा एक डिफॉल्ट पासवर्ड दिलेला आहे, तो टाकायचा आहे आणि क्लेम चेक करून अप्रेंटिस क्लेम अप्रूव्ह करायचे आहेत. तर इथे अजून वेगळे काही तशा कमेंट दिसत नाही आहेत. सर हे सगळं ठीक आहे, बट कंपनीकडूनच अप्रूव्ह, हां सेम प्रॉब्लेम. 11/7/24ला एस्टॅब्लिशमेंटकडून अप्रूव्ह झालेला आहे. ROकडून अजून काही अपडेट नाही. हे होणार आहे लवकर, त्याला काही चेक करायची गरज नाही. ROकडून अप्रूव्ह लवकरात लवकर होणार आहेत. चेकिंग चालू आहेत. RO अप्रूव्ह करत नाही, चेकिंग चालू आहेत, काही प्रॉब्लेम नाही. WCLवाले क्लेम अप्रूव्ह नाही करत आहेत. BTRIची मदत घ्या थोडीशी. आणि तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही बल्कमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट तुम्ही त्यांच्याकडे सबमिट केले, तर लवकरात लवकर क्लेम मिळून जाईल. म्हणजे त्यांच्याकडनं अप्रूव्ह होईल असं मला वाटतं आहे. कारण ते सगळे प्रिंट काढणं सगळे लेंदी प्रोसेस असते. सगळे तुमचे डॉक्युमेंट डाउनलोड करा, त्याची प्रिंट काढा, त्याची 2-3 प्रती तिथे फायलिंग करा, मग अशी म्हटल्याप्रमाणे. RO ऑफिसला अजून गेले आहे. सर माझा एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह झालेला आहे 25/7/24, पण पुढे RO ऑफिसला अजून गेले नाही. हे RO ऑफिसला ऑटोमॅटिकली जातं, तिथे काही करायची गरज नाही. रिप्लाय टाकत नाही सर. MAPS आता ह्या साहेबांचं काय म्हणणं आहे, रिप्लाय टाकत नाही सर. MAPS क्लेममध्ये अप्रेंटिसशिप डेट चुकीची दाखवत आहे. हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. एस्टॅब्लिशमेंट 1 मंथ अगोदर अप्रूव्ह केलेला आहे, RO अप्रूव्ह झाला नाही. होणार आहे, ह्याला काही टेन्शन नाही. सगळ्यांचे RO अप्रूव्हला आता अडकलेले आहेत. तर ह्या ROला, सगळ्या ROला म्हणजे जेवढे 5 RO आहेत, रिजनल ऑफिस आहे, त्या सगळीकडे चेकिंग चालू आहे. आता ह्या साहेबांचं काय म्हणते, सर माझी अप्रेंटिस 14 जानेवारी 2021 ते 13 जानेवारी 2022ला कंप्लीट झाली आहे की ऑन वेळेस IRM क्लेम केला, पण ते कंपनीवाले अप्रूव्ह देत नाही आहेत. 7 ते 8 मंथचे पैसे येणार म्हणतात. प्लीज सर. हा सेम प्रॉब्लेम. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय होणार आहे, जेवढा तुम्ही जून 21 नंतर जो तुमचा हे आहे 2-4 महिन्यात, तेवढंच फक्त मिळण्याची शक्यता आहे. कारण कोणताही GR लागू केल्यानंतर त्याच्यानंतर तो GR इम्प्लिमेंटेशन होतं. त्यामुळे तुम्हाला जून नंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी असे 5-7 महिन्याचे फक्त पैसे त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. कंपनीने फॉर्म अप्रूव्ह केला, 1 मंथ झाला, ROकडनं होणार आहे, काही टेन्शन नाही. माझा अप्रेंटिसशिप अकाउंट HDFCचा आहे आणि बँक सीडिंग इंडियन पोस्ट आहे. प्रॉब्लेम नाही, इथेच फक्त इंडियन पोस्टला तुमचं येणार आहे, काय त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. अप्रेंटिसशिप अकाउंट कोणताही असू दे, ज्या अकाउंटला बँक सीडिंग आहे तिथेच पैसे येणार आहेत. अपलोड कॉन्ट्रॅक्ट फॉर्म और नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट, बँक स्टेटमेंट ॲज पर अप्रेंटिस.
हे तुम्ही व्यवस्थितरित्या अपलोड केलेलं नसणार आहे, त्यामुळे त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा रिमार्क येतो म्हणजे तुमचा क्लेम रिजेक्ट केला असणार त्यांनी. इथे आमची कंपनी GR मागते. GR वेबसाईटवर आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर खाली एकदा बघून घ्या. आता MAPS या वेबसाईटवर आल्यानंतर शेवटी खाली तुम्हाला सगळे GR दिलेले आहेत. नेहमी व्हिडिओमध्ये मी सांगतो की तुम्हाला गव्हर्नमेंट रेझोल्युशन म्हणजे याला GR म्हणतात. इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या ज्या शंका आहेत, कधी चालू झाली अप्रेंटिस आणि कोणाकोणाला मिळेल, त्याचे फ्रिक्वेंटली आस्क क्वेश्चन म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या शंका आहेत. SOP म्हणजे त्या ठिकाणी स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीम आहे, म्हणजे कशाप्रकारे कंपनीने करायचं आहे अप्रूव्ह, कशाप्रकारे अप्रेंटिस ते दिलेलं आहे. गॅजेट्स आहेत, अमेंडमेंट्स आहेत. तर हा GR आहे, इथून तुम्ही डाउनलोड करून ते कंपनीला देऊ शकता. तर GR बद्दल सांगितलेलं आहे. आरोकडून त्या ठिकाणी होणारच आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चेकिंग चालू आहे. डिटेल्स पाठवा. यांचं लॉग इन होत नाही. डिटेल्स पाठवा. शिवराज सर ytube@gmail.com इथे डिटेल पाठवा. हे बघा वर दिलेलं आहे, मी ईमेल ID दिलेला आहे, त्यामुळे तिथे दाखवून द्या. आता इथे काहीतरी वेगळं दिसतंय. युअर क्लेम ॲप्लिकेशन हॅव्हिंग क्लेम ID हॅज नॉट अप्रूव्ड बाय युअर एस्टॅब्लिशमेंट, पोर्टल रजिस्ट्रेशन नंबर, कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर, बिकॉज द November-December month claim for the next year is already paid. Correct final claim amount payable only for remaining months. You are required to correct and resubmit the claim application with correct detail for further process. असा ईमेल आलेला आहे. बऱ्याच जणांचा असा मेसेज येतोय. तर या ठिकाणी तुम्हाला काही महिन्यामध्ये 3,500 रुपये MAPSच्या नावाखाली गव्हर्नमेंटकडून आलेले असणार आहेत. ते आल्यानंतर तुम्हाला ते मायनस करून उरलेल्यासाठी तुम्हाला क्लेम दाखल करायचा आहे. परत तुम्ही 12 महिन्याचा केलेला असेल, तुम्हाला समजा 4 महिन्याचा मिळाला असेल, तर 8 महिन्याचंच फक्त त्या ठिकाणी तुम्हाला क्लेम करायचं आहे. याच्यासाठी एडिट ऑप्शन येण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे असे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामुळे बराच वेळ लागतो आहे की त्यांना परत डबल पैसे द्यायला नको. म्हणजे या ठिकाणी पहिले काही समजा त्यांना 10,000 रुपये मिळाले असेल आणि हे 42 म्हणजे त्यांना 52,000 रुपये जाऊ शकतात. त्यामुळे ही काळजी घेतली जाते की जास्त ज्या कोणाला क्लेम व्हायला नको. त्यामुळे जरा थोडंसं चेकिंग स्ट्रिक्टली चालू आहे. माझं अप्रूव्ह बाय एस्टॅब्लिश दाखवत आहे. ओके, एस्टॅब्लिश अप्रूव्ह केलं म्हणजे आरोकडून होणार आहे. लॉग इन होत नाही त्यांच्यासाठी सांगितलं आहे. ईमेलला तुम्ही थोडीशी डिटेल टाका. इथे साहेबांचे 22,000 आले आहेत, बाकी पैसे कधी येणार. तर ह्याच्यासाठी थोडंसं चेकिंग चालू आहे, त्यामुळे बाकीचे येणार आहे. तुम्ही सगळा क्लेम पूर्ण एडिट करून उरलेल्या 22,000 आलेल्यापैकी उरलेला क्लेम तुम्ही करू शकता. कंपनीकडून अप्रूव्हल दिलं गेलं नाही, क्लेम राईज दाखवत आहे. हा प्रॉब्लेम बऱ्याच मुलांचा आहे. 80% हाच प्रॉब्लेम आहे. एस्टॅब्लिशमेंट अप्रूव्ह करत नाही, तो पण प्रॉब्लेम आहे. हे सगळे कंपनीचे आहेत. एस्टॅब्लिशमेंट डिटेल नो रेकॉर्ड पण असा दाखवत आहे. हा टेक्निकल इश्यू असेल तर पाठवून द्या, मी बघून घेतो. अप्रेंटिसशिप IOCL चंद्रपूर मधून झालेली आहे. IOCL कंपनी काहीच रिप्लाय देत नाही. BTRIशी संपर्क करून कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलायला थोडंसं हे करा, रिक्वेस्ट करा. म्हणजे तुम्ही BTRI म्हणजे आपल्या ITIचे जे ऑफिस असतं, ज्या ठिकाणी कंपनी आणि तुमचे फॉर्म त्या ठिकाणी अप्रूव्ह केले जातात, तर BTRIशी संपर्क करून तसं करू शकता तुम्ही. आधार सीडिंग प्रॉब्लेम येतोय. आधार सीडिंग प्रॉब्लेम येतो तर तुम्ही बँकेमध्ये जा. बँकेमध्ये हा सीडिंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. बऱ्याच जणांचे आज पण चेक केली, सीडिंग अजून इनॅक्टिव्ह दाखवत आहेत. त्यामुळे ते ॲक्टिव्ह आले नाही तर तुमचा क्लेम होऊन पण पैसे येणार नाहीत. आता इथे 13 महिन्याचे भरतात. तर इथे काय होते, आमचे 13 महिने भरणारच नाहीत, कारण 12 महिन्याचं स्टेटमेंट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करा. कारण आमचे मधामध्ये MDAमध्ये चालू झालं होतं अप्रेंटिसशिप. 13 महिन्याच ना 12 महिन्याचं असू शकतं. तर 12 महिन्याचं त्या ठिकाणी डिटेल अपलोड करा आणि सदर क्लेमसाठी काय करा, ॲप्लाय करा. तर अशा प्रकारे थोड्या वेगळ्या कमेंट होत्या, त्यामुळे जनरली रिप्लाय देण्याचा प्रयत्न केलेला आहे.
याच्यापूर्वीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही कमेंटवर रिप्लाय दिले नसतील, कारण परीक्षा पण चालू आहेत. त्यामुळे वेळात वेळ काढून बऱ्याच जणांना कमेंटवर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो आहे. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आता प्रत्येकाला अटेंड करणं त्या ठिकाणी शक्य होत नाही आहे, पण कंपनी अप्रूव्हल हे तुमच्याच हातात आहे. त्यामुळे कंपनी अप्रूव्हलपेक्षा वेगळी काही टेक्निकल इश्यू अशी येत असतील तर मात्र कमेंट 2-3दा कमेंट करा, म्हणजे आपण काय करू त्याच्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. ते टेक्निकल प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर वेगळा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि टेक्निकल इश्यू असेल तर शिवराज सर ytube@gmail.com वर ईमेल करा. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.